Dear students, today we are learn 10th Maths 2, topic number 3rd, circle, inscribed angle. In this inscribed angle, the given figure C is the center of circle and the vertex of D, angle ADB, the angle ADB's vertex D is the lies on the circle. वर्तुळावरती D हा वर्टेक्स आहे, शिरोबिंदू आहे. त्याचबरोबर पुढे म्हटलेलं आहे द आर्म ऑफ द पीडीक्यू, आर्म ऑफ द पीडीक्यू, द आर्म मीन्स दॅट द बाजू म्हणजे कोणाच्या बाजू, द पीडी अँड द डीक्यू, द आर्म ऑफ द पीडीक्यू इंटरसेक्ट द सर्कल ऍट द point A and B. The PD and DQ are intersect the circle in the point A and B, and hence we tell that angle ADB is called as the inscribed angle. Means that the ADB is inscribed in the arc ADB. म्हणजे कोण ADB हा कंस ADB मध्ये अंतरखंडित आहे. आर्क, इंटरसेक्टेड आर्क मीन्स अंतरखंडित कंस. पाठीमागील मुद्द्याला आपण काय बोलला, अंतर्लिखित कोन म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल पाहिला. इन्स्क्राइब्ड अँगल मीन्स अँगल एबीसी इज इन्स्क्राइब्ड अँगल. आता आपण पाहणार आहोत इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय पहा, तर आर्क ऑफ अ सर्कल दॅट लाइज इन द इंटिरियर ऑफ द अँगल एबीसी. अँगल एबीसी च्या इंटिरियर, इंटिरियर मीन्स आतमध्ये जो कंस असणार आहे, जो आर्क असणार आहे, त्या आर्कला आपण इंटरसेप्टेड आर्क म्हणतात. एबीसी इज एन आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल एबीसी. मीन्स दॅट अँगल इन्स्क्राइब्ड अँगल एबीसी इंटरसेप्टेड आर्क एसी. In the textbook, page number 66, intercepted arc. Observe figures 1 to 6. In the first figure, angle ABC, second ABC, but in the second figure, AB is the tangent and BC is the intercepted. Third figure, angle ABC is the interior of the circle. And next fourth figure, angle ABC is the exterior to the circle. Means that the point of intersection of the circle and the angle's end point of the intercepted arc. Each side of the angle has to contain an end point of the arc. जर आपण या आकृत्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतंय की जो कोन तयार झालेला आहे तो कोन वर्तुळावरती आहे, वर्तुळाच्या अंतर्भागात आहे, वर्तुळाच्या बाह्य भागात आहे, आणि ज्या आर्म आहेत म्हणजे जे कोनाच्या बाजू आहेत त्या वर्तुळाला स्पर्श करतायत. काही ठिकाणी आपल्याला त्या छेदणाऱ्या दिसून येतात. त्याचबरोबर म्हणजेच पहा, काही ठिकाणी आपल्याला उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर आकृती 4 नंबरची पाहिली तर आपल्याला असं दिसून येते की त्या ठिकाणी 2 आर्क तयार झालेले आहेत. इंटरसेप्टेड आर्क 2 आहेत. फिगर नंबर फर्स्ट आकृती 1 मध्ये जर पाहिलं तर इंटरसेप्टेड आर्क जो आहे तो AC एकच आहे. 4 नंबर आकृतीमध्ये इंटरसेप्टेड आर्क 2 तयार झालेले आहेत. 5 नंबर आकृतीमध्ये सुद्धा इंटरसेप्टेड आर्क 2 तयार होतात. मात्र जर आपण फिगर 3.44 जर पाहिली, आकृती जर पाहिली तर या ठिकाणी अँगल ABC जो आहे तो अँगल B जो आहे तो बाह्य भागात आहे. मात्र BC जो आर्म आहे इज नॉट इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे या ठिकाणी जो BC आर्म जो आहे तो वर्तुळावरती नाही आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी त्याला इंटरसेप्टेड आर्क तयार होतोय असं म्हणू शकत नाही. त्यानंतर आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम पाहूया. या प्रकरणातलं महत्त्वाचं प्रमेय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. काय थेरम सांगितलं आपण? थेरम, द मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल, अंतर्लिखित कोन, मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ म्हणजे निम्मा आहे कोणापेक्षा, ऑफ द मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. याच्यामध्ये 2 शब्द आले पहा, एक इन्स्क्राइब्ड आलाय, दुसरा इंटरसेप्टेड आलाय. याच्यामध्ये इन्स्क्राइब्ड अँगल कोणता, आकृतीमध्ये सांगायचं तर BAC इज द इन्स्क्राइब्ड अँगल. व्हॉट इज द इंटरसेप्टेड आर्क?
बघा, हे दोन प्रकारचे आर्क आहेत. एक इन्स्क्राइब्ड अँगल बीएसी, इन्स्क्राइब्ड आर्क बीएसी ह्या वरील भाग, आणि व्हॉट इज द इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क इथं म्हटलेलं आहे पहा. इंटरसेप्टेड आर्क मीन्स द आर्क बीडीसी, म्हणजे ज्या कोणाच्या आतमधला जो कंस आहे, कोणाच्या आतमधील कंस, त्याला इंटरसेप्टेड आर्क असे म्हणूया. थिअरम पाहिल्यानंतर डायग्राम आपल्याला सर्कलची करावी लागेल. एक अँगल दाखवायला, त्याला इन्स्क्राइब्ड अँगल आपण म्हणूया आपण. देन गिवन काय असणार आहे जे दिले. इन अ सर्कल विथ सेंटर ओ, ओ हे वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये अँगल बीएसी इज इन्स्क्राइब्ड इन आर्क बीएसी. BAC is inscribed in arc BAC. Next, arc BDC. Arc BDC is intercepted by the angle किंवा angle BAC. अशा पद्धतीने गिवन पुन्हा लक्षात घ्या. काय सांगायचं आहे. O is the center of circle. Angle BAC is inscribed in arc BAC. Then angle BAC is intercepted, arc BDC is intercepted by the angle BAC. Okay, to prove is half of the measure of the intercepted arc. is half म्हणजे तो अँगल, कोणता अँगल, इन्स्क्राइब्ड अँगल मीन्स अँगल BAC is equal to 1/2 measure M arc BDC. BAC is equal to 1/2 M arc BDC. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. देन कन्स्ट्रक्शन, त्याच्यामध्ये रचना आहे. ड्रॉ एनी एओ, एओ आपण काढलेला आहे. देन इन इंटरसेक्टेड, तो जो आहे तो इंटरसेक्ट्स, तो छेदतोय the circle in the point E. Draw any AO, it intersects the circle at E. Draw radius OC. Radius OC काढलेली आहे. त्यानंतर आपण प्रूफ पाहूयात. प्रूफ, ट्रायंगल AOC. ट्रायंगल AOC in this triangle. Side OA congruent side OC. OA congruent side OC. These are the radius of the circle. Hence the reason radius of the same circle. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. Then angle OAC. OAC is equal to angle OCA because the theorem of isosceles triangle. समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. काय सांगितलं समद्विभुज त्रिकोणामध्ये, एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. म्हणजे बाजू एकरूप आहे, त्यांच्या समोरील कोन सुद्धा एकरूप असतात, आणि म्हणून थेरम ऑफ आयसोस्क्वेअर ट्रायंगल. देन वी अँगल OAC इज इक्वल टू अँगल OCA इज इक्वल टू x. आणि आपण डायग्राम मध्ये सुद्धा आपण ते दाखवलेत. हे दोन्ही आपण x मानलोय. देन angle EOC, angle EOC is equal to, these are the angle EOC is the exterior of angle AOC. म्हणजे त्रिकोण AOC चा हा EOC हा बाह्य कोन आहे, आणि बाह्य कोनाचं माप हे पहा म्हटलेलं आहे. EOC is equal to angle OAC plus angle OCA because exterior angle theorem of a triangle. दूरस्थ अंतर कोनाचे प्रमेय. हे लक्षात आलं आणि लक्षात घ्या. कसा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचा त्रिकोण आहे पहा. हा त्रिकोण आहे आणि हा x आहे, हा सुद्धा x आहे. आणि या त्रिकोणाच्या संदर्भामध्ये जर विचार केला आपण, तर या ठिकाणी हा इथं ई आहे, असा हा सर्कलचा भाग आहे, आणि इथं ई आहे. तर हा जो कोन आहे तो बाह्य कोन आहे, हा जो आहे तो एक्सटेरियर अँगल आहे. आणि एक्सटेरियर अँगलचं जे मेजरमेंट असतं ते अँगल ए प्लस अँगल सी जेवढा असणार आहे तेवढा अँगल हा या ठिकाणचा एक्सटेरियर अँगल असणार आहे. आणि म्हणून एक्सटेरियर अँगल थेरमनुसार
Then we tell that, but we know that OAC and OCA is the x. Hence, x plus x is equal to 2x. But EOC is the external angle. Hence, these are the EOC is the 2x. But angle EOC is the सेंट्रल अँगल. हा केंद्रीय कोन आहे आणि केंद्रीय कोनाचं माप हे त्याच्या संगत लघुकंसाच्या मापा इतकं असतं. त्याचा संगत लघुकंस कोणता, तर ईसी हा त्याचा संगत लघुकंस आहे. आणि यापुढे आपण असं म्हटलंय, मेजरमेंट ऑफ आर्क ईसी इज इक्वल टू 2x. EC is equal to 2x because the central angle is equal to corresponding minor arc. Hence the definition of measure of an arc. अशा पद्धतीने आपण सुद्धा लिहू शकतो. Then from first and second, या ठिकाणचा फर्स्ट अँड सेकंड आपण जे मानलेलं आहे याच्यावरून आपण पुढचं विधान लिहिणार आहेत. पहा, अँगल OAC म्हणजे या ठिकाणचा अँगल हा. Then we tell that angle OAC is equal to angle EAC. अँगल तोच आहे, नाव बदललेले आहे. Hence angle OAC is equal to angle EAC is equal to, आपण काय म्हणतो त्याला, 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क EC. कारण EC चं जे माप आहे ते आपल्याला किती आहे, 2x. आपण या इथे का दाखवलेलं आहे EC चं माप. बट अँगल काय आहे, अँगलचं माप आहे x, म्हणजे याच्या दुप्पट आहे. आणि म्हणून हेच विधान आपण OAC इज इक्वल टू अँगल EAC इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क EC असं आपण दाखवलेलं आहे. देन वी सिमिलरली ड्रॉइंग सेक OB, जसं आपण OC ही रेडियस घेतलोय तसंच OB ही रेडियस घेऊन सुद्धा आपण हे प्रूफ जे आहे ते या जसं इथं आपण प्रूफ केलंय तसंच आपण प्रूफ करू शकतोय. आणि हेन्स वी टेल्स दॅट angle BAE is equal to 1/2 measurement of arc BE. EAB is equal to 1/2 m arc BE. हे सुद्धा आपण प्रूफ करू शकतो. Then we tell that अँगल EAC, आता या ठिकाणी दोन अँगल तयार झाले. पहा, अँगल EAC हा इकडचा या ठिकाणचा प्लस अँगल EAB. अँगल EAC प्लस अँगल EAB इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क EC प्लस 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क BE. आता यापुढे आपण 1, 3 आणि 4 वरून म्हटलोय आपण. तसंच आपण हेच जे विधान आहे, आपण पहा हे जे विधान आहे, अँगल EAC प्लस EAB याऐवजी आपण BAC म्हणू शकतो. म्हणजे हे दोघांचा मिळून एकच अँगल आहे, तो म्हणजे कोणता, अँगल BAC इज इक्वल टू. आता याच्यामध्ये 1/2 आहे, इथंही 1/2 आहे, म्हणजेच आपण 1/2 जे आहे ते कॉमन काढू शकतो. इन ब्रॅकेट M आर्क, पहिला कोणता आहे EC प्लस M आर्क, दुसरा कोणता आहे तो म्हणजे B. Then we tell that 1/2 EC प्लस B, EC आणि B यांचा मिळून कोणता होतोय, 1/2 M आर्क BDC. M आर्क BDC. आणि हेच आपलं प्रूफ आहे. मात्र याच्यामध्ये दोन शक्यता आपण पाहिलो. एक म्हणजे अँगल EO वर्तुळ केंद्र हा आर्म वरती असताना, आणि दुसरा आपण शक्यता पाहिली ती म्हणजे सेंटर ऑफ सर्कल, अँगल इज सेंटर ऑफ सर्कल, वर्तुळ केंद्रावरती अँगल असताना. आणि दुसरी शक्यता पाहिली आपण आर्म वरती सेंटर ऑफ सर्कल असताना. म्हणजे तिसरी शक्यता असू शकते की एक्सटेरियर टू द सेंटर ऑफ सर्कल, म्हणजे वर्तुळ केंद्र हा बाह्य भागात असू शकतो. त्याच्यासाठीची तिसरी शक्यता आहे. या दोन शक्यता आपण अभ्यासलोय, तिसरी शक्यता आपण अभ्यासूया. द प्रूफ, देयर आर द 3 केसेस. फर्स्ट केस अँड सेकंड केस विल बी प्रूव्ह रिगार्डिंग टू द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ सर्कल कुठे आहे याच्यावरती आधारित हे 3 सिद्धता होतात. फर्स्ट, ऑन वन ऑफ द आर्म्स ऑफ द अँगल, जो कोण आहे कोणाच्या भुजेवरती असेल तर
इन द इंटेरियर ऑफ द अँगल, कोणाच्या आतमध्ये असताना, आणि थर्ड केस, ह्या दोन्ही केसेस आपण यापूर्वीच्या अभ्यासलेल्या, इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल. आता अँगल बीएसी जो आहे तो या ठिकाणी आहे, आणि या बीएसीच्या एक्सटेरियर अँगल सेंटर ऑफ सर्कल जो आहे तो एक्सटेरियर आहे, म्हणजे बाह्य भागात आहे असताना. मग आपण त्या ठिकाणी आपण पाहूया थर्ड केस साठी आपण पाहूया प्रूफ. अँगल बीएसी इज इक्वल टू, अँगल जो बीएसी आहे इज इक्वल टू अँगल बीएई हा पूर्ण कोन मायनस अँगल सीएई. देन अँगल बीएई इज इक्वल टू, अँगल बीएई इज इक्वल टू 1/2 BCE, यापुढे आपण सिद्धतेनुसार घेतोय, मायनस सीएचा काय असणार आहे 1/2 CE. 1/2 दोन्ही बाजूला आहे म्हणून एकदाच कॉमन काढलेला आहे, एम आर्क बीसीई मायनस एम आर्क सीई. देन बीसीई मायनस सीई, बीसीई मधून ह्या पूर्ण आर्क मधून सीई जर मायनस केला तर आपल्याला मिळतो तो म्हणजे बीसी, अँड हेन्स वी थर्ड in the case we prove that angle BAC is equal to 1/2 measurement of arc BC. अशा पद्धतीने आपलं जे थेरम आहे ते कंप्लीट होते.